भृंगी नावाचे एक ऋषी होते जे भगवान शिवाचे परम भक्त होते. त्यांच्या भक्तिभावाला सीमा नव्हती. ते दररोज सकाळी केवळ भगवान शिवाची मनापासून प्रार्थना करत आणि त्यांना प्रदक्षिणा घालत असत. एकदा भृंगी पूजा करण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांनी पार्वती मातेला भगवान शिवाच्या मांडीवर बसलेले पाहिले. या परिस्थितीत भृंगी स्तब्ध झाले, पण त्यांनी आपल्या योग शक्तीचा वापर करून सर्पाचे रूप घेतले आणि दोघांमध्ये असलेल्या अंतरातून प्रवेश करत परमेश्वराला प्रदक्षिणा घातली. शिवशंकरांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की मी आणि देवी शक्ती किंवा देवी पार्वती एकच आहोत, पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत भृंगींनी फक्त शिवशंकरालाच प्रदक्षिणा घातली. पुढच्या वेळी जेव्हा भृंगी परमेश्वराची पूजा करण्यासाठी गेले तेव्हा शिवशंकर अर्धनारीश्वर रूपात होते. ते पाहून भृंगींनी पुन्हा आपल्या योगिक शक्तीचा वापर करत एका कीटकाचे रूप घेतले आणि अर्धनारीश्वराच्या नाभीतून प्रवेश करत फक्त भगवान शिवाला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. भगवान शिवशंकरावरील भृंगीची निस्सीम भक्ती पण अज्ञानी वृत्ती पाहून देवी पार्वतीने भृंगीच्या शरीरातील सर्व स्नायू आणि रक्त भगवान शिवांच्या पायावर अर्पण केले. त्यामुळे भृंगी जवळजवळ अर्धमेले होऊन तिथे पडले. त्यांना उभंही राहता येईना. तेव्हा आपल्या उत्साही भक्ताला त्याच्या शरीराला आधार देण्यासाठी शिवशंकर तिसरा पाय देतात. कसा बसा भृंगी त्या तिसऱ्या पायाच्या जोरावर उभा राहतो आणि पूर्ण भक्तीने भगवान अर्धनारीश्वराला नमन करतो. पण त्याला हे उमगतं की शक्तीशिवाय शिव नाही, हे दोघं एकच आहेत.